आमच्या कोठारातलं धान्य समजायला वाटतोय बघा. अपर काय करावं, धान्य खराब व्हायचा योग लई जास्त आहे. धनाजीराव, तुम्ही सतीदेवींच्या आयुष्यात जे घडलं होतं ती कथा ऐकली का हो? कुठली हो? महादेवांना प्राप्त करण्यासाठी देवी आईनं सतीच्या रूपात संपूर्णपणे उपास केला होता. एक पान बी खाल्लं नव्हतं. काय सांगता? देवी आईच्या भक्तांवर तशीच उपासमारीची वेळ आली. कुठल्या तरी आसुरी शक्तीमुळे तशीच उपासमार घडणार की काय असं वाटायला लागलंय मला. जनक बाबा, माझ्या डोक्यात एक कल्पना आली बघा. या कठीण काळात जर या लोकांची मनस्थिती चांगली ठेवायची असेल आणि त्यांना आंतरिक बळ जर द्यायचं असेल तर माझ्या वाड्यात देवीचा पाठ सुरू करायचा का? हो, चांगली कल्पना आहे. मागच्या वेळेला तुम्ही गणपती जन्माची कथा सांगितली होती. या वेळेला तुम्ही देवीची कथा सांगा. लोकांचा उत्साह बी वाढेल आणि त्यांना बळ बी मिळेल. म्हणजे तुम्हाला जमणार असेल तर. अहो, न जमाय काय झालं धनाजीराव? देवी आईचं काम आहे, गावाचं काम आहे. आपण उद्याच सुरू करू. कोणती कथा सांगावं बरं? प्रणाम पिताश्री. एक आनंदाची वार्ता आहे. ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो आला आहे. तुळजाई योग निद्रेतून जागृत होत आहेत. पृथ्वीवर जो दुष्काळ आला आहे त्याबद्दल तुम्ही मौन राखला आहे. आता देवी स्वतः जागृत होऊन या मायावी दुष्काळाचे उत्तर देतील. तुम्ही पुन्हा मौन धरून बसला आहात पिताश्री. देव, असुर, मानव सगळ्यांमध्येच तुमचे भक्त आहेत. ह्या दुष्काळाचे काय रहस्य आहे हे तुम्हाला नक्की माहीत असणार. आदिशक्ती मातेनेही उत्तर द्यायचे टाळले आणि आता पिताश्रींनीही. हा मायावी दुष्काळ नक्की कुठून आलाय? तुळजाई जागृत झाली की नक्कीच ह्यातून काहीतरी मार्ग काढेल. पण तुळजाई नेमकी जागृत होणार कधी? तुळजाईने आखलेली ही योजना आता अधिकच क्लिष्ट होत चालली आहे. आई, आता तूच जागृत हो आणि ह्यातून काहीतरी मार्ग दाखव. आमच्या घरी आज जेवायला उशीर होणार आहे. आमच्याकडे पण आज घरात भाजीच नाहीये. बाबा कुठून तरी रानातनं घेऊन आले. आमच्याकडे धान्यच नव्हतं. आईने कुठून तरी आणलं. मला तर खूप भूक लागलीये. मला पण. थांबा, मी करते काहीतरी. हा देवीचा प्रसाद आहे. खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. अगं जगदंबा, सगळं धान्य, भाज्या, फळं खराब होत आहे. मग हा सकाळचा प्रसाद कसा टिकून राहील? चांगला राहिलाय तो. बघ तरी खाऊन. अगं पण एवढ्याशा लयाने कुणाचं पोट भरणार? प्रसादात मोठी शक्ती असते. खाऊन तर बघा. एकदम पोट भरल्यासारखं वाटतंय ग. माझं पण पोट भरलं. माझं पण. जगदंबाने दिलेल्या प्रसादामुळे भूक भागली. आता त्या घटानं लवकर उत्तर देऊ दे आणि हा दुष्काळ निघून जाऊ दे. घट नाही बोलणार ग.
त्या बिया पेरलेत ना त्या बोलायला लागतील बघ. नाही ग, घट आणि बिया कुणीही बोलणार नाही. ही कुठली मायावी जादू नाही, निसर्गाची जादू आहे. म्हणजे या घटात काय काय आहे माहितीये का? घटात जी माती आहे त्यात आपण बिया टाकलेत. ही सगळी माती आपल्या गावाच्या शेतातली आहे. वर पाण्यानं भरलेला घट आहे. वातावरण आणि उष्णता राहावी म्हणून सतत ते होणारा दीप आहे. शेतातलं पीक कसं येतं सांगा बरं? आपण आधी मातीत बिया पेरतो, मग त्याला पाणी देतो आणि मग सूर्याचं ऊन मिळालं की मग त्यातून अंकुर फुटतं. हा, तसंच आहे. आपणही वरून पाणी दिलंय, उष्णतेसाठी दिवा ठेवलाय. आता ज्या बियांचं चांगलं पोषण होईल, या कठीण परिस्थितीत सुद्धा ज्या बीजाचे अंकुर येतील तेच बीज आपण आपल्या शेतात लावायचं. म्हणजे आपलं छोटंसं शेतच की हे. हो बरोबर. ज्या बियामधून अंकुर फुटतील तेच बीज या वर्षी शेतातून येणार. यावेळी आपण सगळ्या गावासाठी म्हणून मंदिरात घट बसवला, पण पुढच्या वर्षीपासून हा घट घराघरात स्थापन होईल. प्रत्येक शेतकरी याच्या मदतीने पिकाचा हंगाम ठरवेल आणि देवीचा आशीर्वाद तर आहेच आपल्या पाठीशी. मग छान पैकी. काय रे बाळांनो, काय चाललंय तुमचं? जगदंबेने सांगितलेली घटाची गोष्ट ऐकतोय. म्हणजे काही नाही बाबा, असंच. काहीतरी वेगळंच चाललेलं असतं हा तुमचं. सरक. देवी आईची कथा सांगायची म्हणजे परत समधी तयारी करायला लागणार आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी, देवी आईचे श्लोक, कौन समजा आठवण ठेवाय पाहिजे. तुला पण काय आठवलं तर सांग. उगा येळेवर पंचायत नको. गंगाई, अगं तुझ्याशी बोलतोय मी, तू बोलत का नाहीस? मला तर काळजी वाटायला लागली ह्या समध्याची. घरात जे काय होतं ते बी खराब व्हायला लागलं. असं किती दिवस निभावणार आहोत आपण? आणि गावात समध्याची हीच परिस्थिती आहे. म्हणून तर आपण देवी आईचा जागर करतोय ना. समद ठीक होईल. जगदंबानं मंदिरात घट बी बसवलाय. ती याच्यावरचं उत्तर नक्की शोधून काढेल बघ तू. तुम्हाला खरंच वाटतं का हो की जगदंबा या समध्या दुष्काळावर उपाय काढेल म्हणून? पण गावातली लोक तरी त्या एवढ्याशा लेकराकडून एवढी अपेक्षा का ठेवतात कुणाच ठाऊक. मला तर लई काळजी वाटायला लागली. तिनं एकदा गावाला लई मोठ्या संकटातून वाचवलंय ना, म्हणून. अहो, म्हणून तिलाच किती वेळा असं पुढं करायचं आपण? पण आपण तरी काय करणार दुसरं सांग बरं. मी म्हणत होते का आपण 3.5 शक्तिपीठाच्या दर्शनाला जाऊया, पण नाही ऐकलं माझं. अगं ते शक्य नाही म्हणून तर देवींच्या मूर्ती आणल्यात ना. त्याचं काय करू मी? शक्तिपीठाच्या दर्शनानं एक वेगळी शक्ती मिळते, चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळते. तिथं साक्षात देवीचा वास असतोय. तिथं गेल्यावर जे पुण्य मिळेल, जी शक्ती मिळेल ती या मुखवट्यानं मिळणार हवे. शक्तिपीठाचं महत्व आहेच, पण देव समधीकडे सारखाच असतोय की. त्या देवी हिथं बी आहेतच की. बरं, ठीक आहे. असंच असल तर देवीनं मला दर्शन द्यावं. आणि जोपर्यंत देवी मला दर्शन देत नाही तोपर्यंत मी उपवास करणार. मला बाकी काय नाही माहित. देवीच्या भेटीसाठी मी 9 दिवस 9 रात्र उपवास करणार आहे. या दिवसात मी काहीही खाणार नाही, 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 काहीही खाणार नाही. जगदंबा, काय ग एकटीच काय बसली? तू समजा मित्रांबरोबर होती ना? बाबा, त्या समजा मित्रांची काळजी वाटते हो. ते सांगत होते की घरात काही खायला नाहीये. बाबा, त्यांच्या शेतात काही पिकत बी नाही. मी आज समद्यांना देवी आईचा प्रसाद दिला, पण रोज त्यांचं कसं होणार? कठीण समस्या आहे खरी. मोठी माणसं कशी बशी तग धरू शकतात, पण लहान लेकरांना खाल्ल्या वाचून कसं राहता येईल? समजेच दुखी आहेत बाबा. समध्या गावावरच अवकाळ आली जण. मला तर आणखी एका गोष्टीची चिंता वाटते.
कसली? हेच गावानं तुझ्यावर ही कामगिरी सोपवाय नव्हती पाहिजे. तुला बी वाटतं का ग असं? मला वाटतं निदान मी तेव्हा तरी अडवाय पाहिजे होतं त्यांना. बाबा, अहो हे गाव माझंच आहे ना. मला काही मदत करता येत असेल आणि ती केली तर काय झालं? तुम्ही नका एवढं मनाला लावून घेऊ. पण तुझ्या आईला काळजी वाटते ना ग. तिला तर वाटत होतं आपण 3.5 शक्तिपीठाचं दर्शन घ्यायला जावं. तिथं जाऊन आशीर्वाद घेतला तर गावावरचं हे संकट टळेल असा विश्वास आहे तिचा. पण आता ते बी शक्य नाही. कठीण समस्या आहे खरी. बाबा, मला दोन्ही संकटावरचा उपाय सापडलाय. बर, माझ्यासारखं बोललं की तुला उपाय सापडतो होय? काय उपाय? सकाळी समधी बाहेरची कामं करण्यातच वेळ गेला. भाकरी थापायच्या हाय, डाळ शिजवायची आहे, भात करायचा हाय. अरे देवा, हे भाकरीचं पीठ बी खराब झालं. सकाळी बघितलं तेव्हापर्यंत समजा ठीक होतं. असं एवढ्या लवकर समजा खराब कसं व्हायला लागलंय? काय झालं आई? अगं धान्य खराब झालंय. आता जेवण कसं बनवू? पुन्हा कशाला जेवण बनवायचंय तुला? पुन्हा म्हणजे